मुलांनो, आपण कोणती कविता शिकत आहोत? कवितेचं नाव काय आहे? नुसतं भेळ आहे, भेळ. हां, तर बघा, कधी कधी तुम्हाला दररोजची भाजी भाकरी खाऊन, दररोजची दूध भाकरी खाऊन कंटाळा येतो. मग तुम्ही कधी कधी आईला काय म्हणता? आई आई भेळ कर ना. हां, आई आई भेळ कर ना. तर आईला जर वेळ असेल, आईचा जर मूड असेल, आई जर खुशीत असेल तर म्हणते, हो रे बाळा, करते भेळ. थोडंसं माझं हे काम झालं की करते. बरोबर आहे. पण कधी कधी आई दररोजच्या कामानं खूप त्रासलेली असते आणि तेवढ्यात जर तुम्ही म्हणालात आई भेळ कर ना, तर त्यावेळेस आई म्हणते, जा तिकडं, मला वेळ नाही. काय म्हणते? म्हणते की नाही? आहे का नाही? तुमचा अनुभव तसा आहे ना? हां, मग मग आईला वेळ नाही ना, मग तुम्हाला तर खावाशी वाटते भेळ, पण नेहमी खायची नाही बरं का. सारखी सारखी आता शाळेत करून दिली म्हणून दररोज तुम्ही भेळच करून खाल, तसंही नाही करायचं. कधी कधी 8 दिवसातून 1-2 वेळेस तुम्हाला चेंज म्हणून, बदल म्हणून भेळ खावीशी वाटली आणि आईला जर वेळ नसला तर त्यावेळेस तुम्ही स्वतःहून भेळ करून खाऊ शकता. मग आता सांगा, या भेळमध्ये मुरमुरे कोणी आणले होते? हां, मी आकाश, हे म्हण, मी विकास. हां, प्रणवनं आणले होते. बरं. टोमॅटो कोणी आणले होते? यश. हां, कांदा कोणी आणला होता? हां हां बरं. आणखी काय आणलं होतं बरं? लिंबू कोणी आणलं होतं बाळा? हां, संग्रामनं आणलं होतं. आणखी काय टाकलं आपण? फरसाण कोणी आणलं होतं? हां, गणेशनं आणलं होतं फरसाण. आणखी काय टाकले रे भेळमध्ये आपण? शेंगदाणे कोणी आणले होते बरं? शिवराजनं शेंगदाणे आणले होते. बरं. हां, आणखी काय टाकले बरं भेळमध्ये? मसाला टाकला होता. आणि तो कोणी? बरं, चटणी. हां, चटणी कोणी आणली होती? दुर्गानं. बरोबर. आणखी मीठ कोणी आणलं होतं? मीठ अरे, मीठ कोणी आणलं होतं? लक्षात नाही? मीठ कोणी आणलं होतं? हां, कोणी आणलं होतं? श्रेया ना? बरं, असू द्या. कोणी मीठ आणलं तुमच्याच लक्षात नाही. बरं, गौरीनं आणला असं. बरोबर आहे, मीठ आणते म्हणली होती ती. बरोबर आहे. बाहेर गेली. हां, बरं. आणखी काय टाकले बरं? मसाला कोणी आणला? मी आणला. बरं. आणखी काय टाकलं भेळमध्ये? आणखी काय? तेल टाकलं. ते कोणी आणलं होतं? बरं, मी आणलं होतं. हां, आणखी काय टाकले बरं? ठीक आहे, संपलं आता. हां, आता सुरुवातीला आपण काय केलं सांगा? अगोदर मुरमुरे टोपल्यामध्ये सोडले. त्यानंतर काय केलं? त्यामध्ये फरसाण टाकला. बरोबर. आणखी काय टाकलं? शेंगदाणे. आणखी कांदा, टोमॅटो, तेल. बरोबर आहे. हे सगळं टाकलं आणि आपण काय केलं? मिक्स केलं. बरं, मला सांगा, मुरमुरे जेवढे घेतले आपण तेवढी चटणी घेतली का रे? किती घेतली? थोडीशी, चवीपुरती. मीठ आपण तेवढंच घेतलं का? म्हणजे असं मुरमुरा एवढे मुरमुरे होते. मुरमुरे खरट होईल की नाही, म्हणून ते काय असते, चवीपुरतं टाकायचं असतं. बरं, आता ह्या वस्तू आपण सगळ्या व्यवस्थित मिक्स केल्या. हां, आणि आता यामध्ये तुम्ही ज्यावेळेस भेळ कराल त्यावेळेस एक सावधानी घ्यायची की टोमॅटो कांदा चिरताना तुम्ही जर आईनं मदत केली तर ठीक, बरं का. घरच्या मोठ्या माणसानं मदत केली तर ठीक, नाहीतर बिना कांद्याची आणि बिना टोमॅटोची सुद्धा भेळ तुम्ही खाऊ खाता. तू काय आणलं होतं बाई? हळद आणि मीठ
मीठ पण आणली बरं बस इकडून ये. या बाजूला आहे इथं बरं बरं बरं. तर ऐकलं काय ऐकलं तुम्ही आता की टोमॅटो आणि कांदा या बसा. तू मीठ आणलं होतंस बरं. तू काय आणलं होतं का तू कांदा आणला होता बरं. सर का थोडं पुढं पुढं सर का यांना जागा द्या. थोडंसं बाहेरचं रिंगण मोठं करा. सृष्टी इथे सृष्टी हां. तर आता अशा प्रकारे काय झाले रे आपली भेळ तयार झाली. खायची का तोंडाला पाणी सुटलंय हां. तर आपण काय करूया भेळीचा आस्वाद घेऊया.